नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी सारे प्रवासी घडीचे प्रकरण 14. आमच्या गावात मी त्याचे खूप प्रयोग पाहिले होते, पण खुद्द गोव्यातच त्याचा एक प्रयोग पाहण्याची संधी मला मिळाली होती. तिथे जीवाचे नाटक पाहण्यासाठी लोटलेली अलोट गर्दी मी जन्मात विसरणार नाही. रंगलेल्या विडा चगळीत भाविनीकडून जीवा देवळापाशी आला तेव्हा नाटक पाहण्यासाठी लोकांची अक्षरशः भाऊगर्दी उडाली होती. काळोखातून देवळाकडे येताना उजेडासाठी प्रेक्षकांनी बरोबर आणलेल्या जळत्या चुडत्यांचा डोंगर बाजूला रणरणत पेटत होता. पोरांचे रडणे, म्हाताऱ्यांचे खोकणे, बायकांची भांडणे आणि मानकऱ्यांचे खेकसणे यांचा संमिश्र गोंगाट चालू होता. विड्या, चिलमी, गुडगुड्या यांचा धूर तोंडासमोर तरंगत होता. कुळवाडी प्रेक्षक एकमेकांना पक्के खेटून जमिनीवर बसले होते. बामणांची माणसे आपापल्या बाकांवर बसली होती. महार चांभार आपापल्या पोराबाळांना खांद्यावर घेऊन एका कोपऱ्यात उभे होते. काही जण धर्मशाळेच्या छपरावर चढून बसले होते. एकदा नाटक कधी सुरू होते असे सर्वांना झाले होते. मध्यभागी ठेवलेल्या बाका शेजारी मृदंगी कोंबड्यासारखी मान उडवीत होता. पाय पेटीवाला नाना सूर काळीत लंबकासारखा दोन्ही बाजूने हेलकावे खात होता. झांजवाला तर छातीवर हनवटी टेकून ऐसावर येऊन झांज कुटीत होता. खरे म्हणजे लोकांच्या गोंगाटापेक्षा झांजेचा आवाज कमी पडतो, म्हणून तो झांजेवरच सूड उगीत होता. हा सारा प्रकार ऐन रंगात आला तेव्हा कुठे जीवा आणि त्याचे झिलगे रंगून तयार झाले. त्यावेळी जवळजवळ 11 वाजत आले होते. थोड्या वेळे मृदंगापाशी लोकरी शाल पांघरून विडी फुंकत आणि खॅय खॅय खोकत बसलेला एक म्हातारा उठला. त्याने आपल्या शालीचे एक टोक दुसऱ्याकडे दिले आणि अंतरपाठ धरावा तशी शाल धरून पडदा तयार केला. तेवढ्यात नमन गजानना असे घनाचे घाव बसल्यासारखे नमन गीत झांजवाला सूत्रधार अळवू लागला. त्या गीताचे घाव कानावर बसत असतानाच पडद्याला आतून बसणाऱ्या धक्क्यावरून आत कसला तरी नाच चालला आहे हे प्रेक्षकांना कळून चुकले. त्यांची उत्कंठा क्षणाक्षणाला वाढू लागली आणि त्या प्रमाणात प्रेक्षकांचा गोंगाट थोडा थोडा कमी होऊ लागला. काही वेळाने पडदा बाजूला गेला आणि पडद्याची शाल पांघरून म्हातारा बाजूला बसला. विझवून कानावर ठेवलेली बिडी त्याने पुन्हा पेटवली आणि समोरच बसल्या गणपतीवर तो बेफिकिरीने धूर सोडू लागला. आपल्या मूळच्या 2 काळ्या हातांना लाल रंगाचे 2 लाकडी हात बांधून आणि एक सोंडेचा लालबुंद मुखवटा तोंडावर धरून पोट खपाटला गेलेला गणपती बाकावर बसला होता. बरोबर सरस्वतीही आली होती. कमरेला मोराचा मुखवटा बांधून सरस्वती मोरावर स्वार झाली होती. तिने कमरेच्या मोरासकट नाच केला आणि घामाच्या धारांनी तिचा पोलका चिंब भिजला तेव्हा तिने नाच थांबविला. सरस्वतीचे किंवा राणीचे काम करणारा हा सोनू शिंपी स्त्री पार्टी म्हणून 4 गावात प्रसिद्ध होता. गावात असला म्हणजे शिंप्याचे काम करायचा आणि दशावतारी पेटारा गाव पर्यटनाला निघाला की त्याचे दुकान बंद व्हायचे. 3 महिन्यांचा दौरा आटोपला की पुन्हा दुकान उघडायचा. तो जाण्याआधी शिवायला आलेल्या चोळ्या 3 महिन्यानंतर शिवून तयार व्हायच्या. नाटकापुढे सोनूने गिरायकांची कधीच फिकीर केली नाही. राठ हिरवीगार दाढी मिशी, उन्हामुळे काळवंडलेला चेहरा, विड्या ओढून करपलेले ओठ, बसके गाल, शिरा उमटलेले हात आणि हाताच्या हालचालीबरोबर दंडावर नाचणाऱ्या बेडक्या असे सोनूचे शरीर होते. आणि तरीही स्त्रीपाठ करणारा हा सोनू देखना नट आहे अशी त्याची गावोगावी ख्याती होती. स्त्रीपाठ करावा तर सोनूनेच असे कौतुकाने लोक म्हणत असत. सरस्वती घामाच्या धारा शालूच्या पदराने पुसत असताना सूत्रधार आणि गणपती यांचा संवाद झाला आणि हत्तीच्या सोंडेतून माणसाचा आवाज निघून सूत्रधारला म्हणजे नाटक मंडळीला आशीर्वाद मिळाला. पुन्हा पडदेवाल्याने पडदा धरला आणि गणपतीचा प्रवेश संपला. तो प्रवेश संपताच कुणाच्याही बापाला कळू देणार नाही अशा पैजेवर सूत्रधार धूमधडाक्याने गाऊ लागले. त्याचे गायन संपून पडदा बाजूला होताच अरुंद बाकाचे सिंहासन करून राजा वर आरूढ झाला होता. बाजूला प्रधानजी उभा होता. कोणत्याही क्षणाला तलवार बाहेर काढावी लागेल अशा पद्धतीने कमरेच्या तलवारीवर हात ठेवून राजा म्हणाला, प्रधानजी, आपल्या या राज्याची व्यवस्था कशी काय आहे? पण प्रधानजीने उत्तर दिले नाही. त्याचे राजाकडे लक्षच नव्हते.
खुद्द राजाकडे पाठ फिरवून तो उभा होता. राजाच्या दरबारात आपल्याला फक्त उभे राहण्यापुरती जागा मिळावी म्हणून तो प्रेक्षकांकडे रदबदली करीत होता. अरे जरा पाय ठेवण्यापुरते तरी जागा द्या. जरा मारून घ्या, मारून घ्या. खुद्द राजाही प्रधानजीच्या मत्तीला आला. राजाच्या सिंहासनाला चिकटून बसलेल्या काही लोकांनी किरकोळ हालचाल करून राजाचा आदर केला. पण ते तरी मागे कुठे जाणार? जागा होती कुठे? मग जागच्या जागी फिरत राजा पुन्हा म्हणाला, प्रधानजी, आपल्या या राज्यात व्यवस्था चोख आहे का नाही? महाराज, आपल्या राज्याची व्यवस्था चोख ठेवलीस आपण. प्रधानजीच्या या उत्तरावर खरे म्हणजे राजाने बोलायला हवे, पण प्रधानजीकडे दुर्लक्ष करून राजा एकदम काऊन ओरडला, ए बाये, माझ्या आये, जरा जागा सोडून बस. उठ, आधी उठ. कारण राजाच्या रेशमी अंगरक्याचे टोक शेजारीच बसल्या बाईच्या नथीत अडकले होते आणि अक्षरशः नाक खाली घालून ती बाई आपली नथ सोडवून घेत होती. नथीतून राजाची मुक्तता होताच प्रधानजी पुन्हा म्हणाला, महाराज, आपल्या राज्याची व्यवस्था चोख असा, पण. प्रधानजी, पण म्हणजे काय? साफ साफ बोला. असे म्हणत राजाने कुणाला तरी पायानेच मांजरासारखी बाजूला लोटले. महाराज, आपल्या राज्यात दैत्यांचा लई त्रास होतोय. असे म्हणून पायात अडकलेल्या एका पोराला उचलून प्रधानजीने दैत्याला फेकल्याप्रमाणे त्याला फेकून दिले. काय म्हणता? माझ्या राज्यात दैत्य? मी त्यांना ठार मारून टाकणार आहे. अशी गर्जना करीत राजाने म्यानाशी झटपट करीत गंजलेली तलवार कशीबशी बाहेर उपसली. उजव्या हातात तलवार धरून तलवारीचे टोक त्याने डाव्या हातात धरले आणि एकदा डावा पाय तर एकदा उजवा पाय वर उडवीत वाद्याच्या गजबजाटात बराच वेळ तांडव नृत्यासारखे नृत्य केले. ते नृत्य चालू असताना अनेकांच्या हातापायावर राजाचे दणकट राजेशाही पाय पडून काही काळ रडण्या केकटण्याचा गोंगाट झाला आणि तेथेच युद्धाला पुरेशी मोकळी रणभूमी तयार झाली. तेवढ्यात अस्मानाला भेदून जाणारी एक आरोळी उठली. लोक दचकून इकडे तिकडे पाहतात न पाहतात तोच आणखी आरोळ्या मागून आरोळ्या उठल्या. आरडाओरडा करीत थै थै नाचत दैत्य खुद्द प्रेक्षकातूनच वाट काढीत पुढे आला. वाटेत सापडल्या बिचाऱ्या प्रेक्षकांना राक्षसी कृत्याचा प्रत्यय देत तो थेट दरबारात घुसला. त्याचा वेश संपूर्ण काळा होता. तोंडाला अबीर बुक्का फासल्यामुळे तो भयानक दिसत होता. त्यातून फक्त सफेद डोळे तेवढे उठून दिसत होते. केसांची टोके कमरेला टेकली होती. त्याने आपली तलवार उपसली आणि त्या अरुंदशा जागेत त्याने अक्षरशः थैथयाट घातला. आरोळ्या ठोकीत तो सिंहासनावर म्हणजे बाकड्यावर चढला. तेथून त्याने पुन्हा एक आरोळी ठोकून वरच्या छताला लागेल अशी उडी मारली. त्या उडीबरोबर वर टांगलेल्या आंब्याच्या पानांची तोरणे तुटून खाली आली. बस! प्रेक्षक पुरेपूर संतुष्ट झाले. हो जीवा! असे संतोषाचे उद्गार सर्वांच्या तोंडून निघाले. शेवटी राजा आणि दैत्य यांची शाब्दिक देवघेव झाली आणि प्रकरण ठरल्याप्रमाणे हातगाहीवर आले. वाजंत्र्यांनी सारे बळ एकवटून वाद्ये वाजवली आणि लढाईला अनुकूल असे वातावरण निर्माण झाले. बराच वेळ त्यांचे तुंबळ युद्ध झाले आणि अखेर 6 फूट लांबीचा दैत्य गारद झाला. तो मरून पडताच पडदेवाल्याने पडदा धरायला हवा होता, पण विडी विझवून उठेपर्यंत पडदेवाल्याला उशीर झाला आणि डोळे मिटून मरून पडल्या जीवाला वाटले पडदा धरलेला आहे, म्हणून तो उठला आणि बाजूला पळाला. ते पाहून जिवंत झालो, जिवंत झालो असे ओरडत प्रेक्षकांनी गलका केला. त्यानंतर मध्यंतराचे वगैरे चोचले न करता पहाटेपर्यंत नाटक चालू होते. दरम्यान पावलोपावली लढाया झाल्या. राणीचे गायन झाले. शंकासुराचा विनोद झाला. भाषणे सुचवणारा प्रॉम्प्टर नव्हता. सर्वांची भाषणे तोंडपाठ होती असेही नाही, पण आख्यानाच्या अनुरोधाने जे ज्यावेळी सुचेल ते तोंडाबाहेर यायचे. शेवटी एका दासीने 2 थाळ्या प्रेक्षकात फिरवल्या. प्रत्येकाने 2 पैसे टाकले. कुणी आणा टाकून 2 पैसे उचलण्याच्या निमित्ताने 6 पैसे उचलण्याचाही प्रयत्न केला. तो प्रयत्न उघडकीस येताच त्याने दासीच्या हातच्या टपल्या खाल्ल्या. शेवटचे सामुदायिक गीत झाले तेव्हा पहिला कोंबडा हरवला होता. दुसऱ्या दिवशी जीवा जेव्हा आपल्या मूळ वेशात गावात फिरू लागला तेव्हा अनेक गावकऱ्यांनी त्याची पोट भरून स्तुती केली. हांगे ओ रे जीवा, माछीचा घेऊन वच.
असे म्हणून कुणी त्याला चहा पाजला, कुणी बिस्किटे दिली, कुणी फरमास बिडी पुढे केली, कुणी गुडगुडी आणली. 3 महिने गावोगाव हिंडून जीवा परत आला. येताना बरेच पैसे कनवटीला होते असे नाही, पण जमा खर्च बरोबर भागला. कुणाच्या पोटाला काही कमी पडले नाही. तेवढ्यावरच सर्वांचे समाधान झाले. जीवाचे घराणेच दशावतारी, त्यामुळे साहजिकच दशावतारी नाटके करणे आणि आसपासच्या गावची दशावतारी नाटके पाहून त्यावर आपली जाणकार मते देणे हे त्याचे पिढीजात काम होते. मोचे माडकर दशावतारी मुद्दाम येत असत आणि वर्षातून एखाद्या रात्री आमच्या गावात चांगलेसे आख्यान लावित असत. जीवा त्यांची सर्व सोय तर करून द्यायचाच, पण प्रत्यक्ष नाटक चालू असताना देवळातल्या सज्जात एका खांबाला टेकून उभा असायचा. कानावरल्या भरघोस झुलपात खुपसून ठेवलेली अनकुचीदार काडी उचलून दात खोरीत तो गंभीरपणे उभा असायचा. खरे म्हणजे नाटक पाहण्यासाठी तो उभा राहत नसे. परगावच्या नवीन नाटकांना धीर देणारा अनुभवी दशावतारी म्हणून तो तिथे उभा राहायचा. नाटकातली घनघोर लढाई बघून किंवा दैत्याने ठोकलेली डरकाळी ऐकून तो बाजूला जायचा आणि देवळाच्या सोफ्यावर पडून राहायचा. क्वचित अडचण असली तर गळ्यात मृदंग अडकवूनही तो उभा राहायचा. रात्री झालेल्या नाटकावर दुसऱ्या दिवशी गावात चर्चा सुरू झाली की तो 4-4 आपली मुरब्बी मते द्यायचा. वाटला तितक्या आख्यान वायात नाही, पण मेल्यांक लढाई मातूर बरी जमाना नाही. बाकी आख्यान जमला बरा, पण रात्री 2 वाजताच मेल्याने आवरला. कोंबडू तरी उरडूक होया होता. शंकासुराच्या पार्टीक आवाजच नाही. असली दिसायला किरकोळ पण त्याच्या मते अस्सल अनुभवी मते देत तो गावभर हिंडायचा. त्याची सारी मते ही अधिकारी मते आहेत असे धरून सारे गावकरी गंभीर मुद्रेने ते ऐकून घेत असत. नाटकावर मते देण्याचा आपला एवढा दुसरा कोणाला अधिकार नाही असे जीवाला प्रामाणिकपणे वाटायचे. इतकेच नव्हे तर कोणी तशी जादा शहाणपणाने मते दिलीच तर त्याचा चेहरा गोरा मोरा व्हायचा. ही आपल्या हक्कावर गदा आहे असे त्याला वाटायचे. तुका समजना नाही तर बोलू नको असे ताडकन सांगून तो टीकाकाराचे तोंड तडकाफडकी बंद करून टाकायचा. पण खुद्द आमच्या गावातच जीवाला प्रतिस्पर्धी निर्माण होत होता. नाटकावर जीवापेक्षा निराळी मते देणारा आणि तीही नवीन दृष्टिकोनातून मते देणारा एक कलावंत जीवाच्या मते फुकट फौजदार हळूहळू उदयाला येत होता. तो म्हणजे दादू गुरव. रवळनाथाच्या देवळात देवाची पूजा करणे, प्रसाद लावणे, गाराणे घालणे, तीर्थ अंगारा देणे ही त्याची नित्याची कामे. त्यासाठी त्याला देवस्थानातून पगार मिळायचा. शिवाय देवाला रोज भात वरणाचा प्रसाद दाखवण्यासाठी तांदूळ आणि धान्यही मिळायचे. त्यावर देवापेक्षा त्याचाच उदरनिर्वाह अधिक व्हायचा. पण तेवढ्यावरच त्याचे समाधान नव्हते. किर्लोस्कर, देवल, खाडीलकर वगैरेंची नाटके जमा करून त्याने ती पाठ केली होती. त्या प्रत्येक नाटकात काय कमी आहे हेही तो कोणी ऐकणारा भेटला तर वेळेची पर्वा न करता सांगत बसायचा. खाडीलकरांच्या द्रौपदी नाटकात वस्त्रहरणाच्या वेळी किती वस्त्रे हरण करायचे हे लिहिलेले नाही अशी एक उणीव त्याने माझ्या नजरेस आणली होती आणि त्या संबंधात त्याने थेट खाडीलकरांनाही एक पत्र टाकले होते. पण खाडीलकरांचे उत्तर न आल्यामुळे खाडीलकरांना उत्तर देणेच कठीण जात आहे असेही तो एकदा मला म्हणाला होता. द्रौपदीची किमान 9 वस्त्रे तरी सोडली पाहिजेत, त्याशिवाय द्रौपदी वस्त्रहरणाच्या आख्यानाचा रस परिपोषच होणे शक्य नाही असे त्याचे प्रामाणिक मत होते. पण 9च वस्त्रे का, 12 वस्त्रे का नाहीत असा प्रश्न त्याला कधी कुणी खुलाशासाठी विचारला नाही. कदाचित दादू गुरवची मते आणि त्याची नाट्य चर्चा गंभीरपणे घ्यायचीच नाही असे लोकांनी ठरवले असावे, किंवा जीवा दशावतार्याचा प्रभावच गावकऱ्यावर अधिक असावा. दादूने केलेल्या नाट्य चर्चेची जीवानेही कधी फिकीर केली नाही. उलट त्याने झेपेल तिथे दादूची टिंगलच आधी केली. देवाची पूजा करूची सोडून, तीर्थप्रसाद दिवेचो सोडून हे का नाटकाची भानगड सांगितलं सा कोणी असे म्हणत तो दातांत अडकलेला सुपारीचा कण थू थू करीत थुंकायचा. देवळात बसून हंबरडो फोडलो म्हणून काय संगीत जमता. दादूने आळवलेले नाट्यसंगीताचे आलाप ऐकून जीवा आपले मत द्यायचा. मेल्याक धड येणार नाही कनवट आवळूक.
तो नाटकात लढाई काय मारतलो. दादूच्या कमरेपर्यंत घसरणाऱ्या पंचाकडे बघत तो फाटकन बोलून मोकळा व्हायचा. पण दादूने दाद दिली नाही. कधी वाटलेच तर वाऱ्याने भिंतीवरचा नकाशा फडफडला म्हणून काही धरणीकंप होत नाही. असे एखादे तोंडपाठ केलेले वाक्य फेकून दादू आपली सुटका करून घ्यायचा. पण काहीतरी विशेष करून दाखवण्याची त्याची प्रतिज्ञा होती. नव्या पद्धतीचे एक नाटक बसून जीवासकट सर्वांना चकित करून सोडावे असा त्याचा विचार होता. आणि म्हणून तो एका नाटकाच्याही मागे होता. लिहितो आहे असं सर्वांना सांगत शेवटी त्याने संगीत द्रौपदी वस्त्रहरण हे नाटक लिहून पुरं केलं. इतकंच नव्हे तर जीवाच्या नाकावर टिच्चून त्याने देवळाच्या सज्जात तालमी घेण्याचं ठरवून टाकलं. त्याबरोबर जीवा खाडकन जागा झाला. आपल्या रवळनाथ प्रासादिक दशावतारी मंडळीतल्या सगळ्या पाटींना त्याने सक्त इशारा दिला. दादूच्या नाटकात काम केल्यात तर गांडीर लात मारीन एकेकाच्या. असं बजावून त्याने आपल्या परीने कडेकोट बंदोबस्त केला. पण दादूही डरला नाही. त्याने इकडून तिकडून 4 झिलगे जमवले. द्रौपदीचे काम खुद्द आपल्याच शिरावर घेतले आणि तालमी सुरू केल्या. रात्री त्याच्या तालमी सुरू झाल्या म्हणजे जीवा देव दर्शनाच्या निमित्ताने मुद्दाम देवळात फेरी मारून जायचा. तिरकस नजरेने दादूवर कटाक्ष फेकायचा. स्वतःशीच हसायचा आणि दात कोरीत थू तू करीत पुढे जायचा. वाटेत कोणी भेटला तर दादूच्या कानावर जावे म्हणून म्हणायचा, आधी शेंडी कापून माथ्यावर केसाची झुलपा तरी वाढ म्हणायचा. म्हणजे डोक्यावर भरगच्च झिंज्या असल्याशिवाय तो नाटक होऊ शकणार नाही. नाटकी म्हटला म्हणजे गळ्यापर्यंत केस लोंबलेच पाहिजेत हे त्याचे अनुभवी मत. अर्थात ते दादूला शक्य नव्हते. दादूचा नाईलाज होता. गौरव म्हटला म्हणजे गळ्यात जानवे, कपाळावर शुभ्र गंधाचा टिळा, टाळूवर लांब लचक शेंडी एवढी सामग्री तर हवीच. आणि द्रौपदीचे काम करणाऱ्याला झुलपे काय आणि शेंडी काय, शेवटी बायकी केसांचा टोप हा हवाच. तालमी नीट जमल्या तसा दादू एका रात्री कंदील घेऊन आमच्या घरी आला आणि आबांना हात जोडून म्हणाला, द्रौपदी वस्त्र नाटक बसायला सा धन्यानो, तुमचो आशीर्वाद होव. मागणाऱ्याला आशीर्वाद द्यायचा आहे तर आबांच्या आवडीचे काम. तसे केल्याने गावातले लोक सुखी करण्यास मदत होते असे त्यांना वाटायचे. त्याने लगेच घरातून एक नारळ आणवला आणि तो दादूच्या हाती ठेवला. दादूंनी त्यांच्या चरणावर लोटांगण घातले. महाराज वाय सांगू खोया ढोल वाजे म्हणून, सांग रगल्या महाराज गावभर दौंडी दी म्हणून. आबाने आज्ञा दिली, धन्यानू तुम्ही सवता येव खावा. तुमच्या पायाची धूळ पडल्याशिवाय पार्टी उभे राहूची नाही. दादूने आणखीन एक गळ घातली, माका आत्ताशी जागरणा जमणत नाही, पण आमचो आपू मात्र येतलो. चला तुमच्या घराण्याचो कोणीतरी पुरुष होयो. हे सारे झाल्यावर दादूने मूळ मुद्द्याला हात घातला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. जे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.